भारतीय बहुजन पक्षाचे ठाणे, मुंबई व नवी मुंबई महिला अध्यक्ष सौ नंदाताई सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली 100 ते 150 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई येथे अ, ब, क, ड वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी लोकस्वराज्य आंदोलनाचे व वज्रमूठ आंदोलनाचे माननीय चंद्रकांत भडाडे साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपवर्ग करण्याचा निर्णय तातडीने जाहीर करण्याची मागणी केली। तसेच आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यापर्यंत मुंबईतील आझाद मैदान येथे लोकस्वराज्य आंदोलन सुरूच राहील असा ठाम इशाराही देण्यात आला। भारतीय बहुजन पक्ष संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ थोरात व राष्ट्रीय अध्यक्ष अभिमान कांबळे यांचा आदेशानुसार सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनीही सांगितलं। क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय क्रांतिज्योती। मी अभिमान कांबळे, भारतीय बहुजन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष। आज लाईव्ह येण्याचं कारण की 1 ऑगस्ट 2024 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला, प्रत्येक राज्यामध्ये अबकड वर्गीकरण झालं पाहिजे। तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की ह्या उपवर्गीकरणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि सर्वसामान्य उपघटक आणि उपेक्षित लोकांना न्याय द्यावा ही विनंती। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम।